पण तुम्ही बांगलादेश आणि अमेरिका म्हणताय. लोक ते सरकारनं किंवा काही जे सरकारचे आहेत, टट्टू कोणतरी मध्ये म्हणलं होतं, हं. भाडे की टट्टू वगैरे काही हो, शब्द हो. वापरला होता. तर मी समजेल की हे त्यांचे भाडेचे टट्टू होते आणि त्यांनी पाकिस्तानवरनं फंडिंग होतंय, हं. असं यात सांगितलं होतं. परंतु मी स्पष्ट आपल्या या ब्रॉडकास्टच्या माध्यमातनं आज आवाहन करतो, की ज्यांनी हे बाबतीत प्रश्न उपस्थित केला, की त्यांनी त्या बाबतीत कुठले पुरावे असतील, तर ते दिल्ली पोलीस असेल किंवा कुठल्याही एजन्सीज असतील छुपिया, त्यांनी दाखवावेत, की नक्की कसं पाकिस्ताननी किंवा अमेरिकेने किंवा बांगलादेशने याच्यात फंडिंग केलं आणि हे आंदोलन उभं राहिलं. तुम्ही मला ते सांगा, की या आंदोलनाला काय लागलं हो? आज लोकं फक्त तिथं बसणाऱ्यांना काय पाहिजे होतं? पाणी आणि खाणं. हं. याला काही कुठलं बाकीचं दुसरं कुठल्या गोष्टी तसं पाहायला गेलं तर काहीच नव्हतं. जसं आम्ही आज मुंबईत मराठा आरक्षणाचं आंदोलन केलं, तिथंही आम्हाला काही लागलं नाही. आणि हे ज्या बाकीच्या गोष्टी होतात, मग मांडव असेल किंवा बाकीची जी व्यवस्था असती, ही ऑटोमॅटिकली तिथले जे लोकं असतात, जे खरंच दानशूर असतात, ते ऑटोमॅटिकली त्यांच्या मार्फत ह्या गोष्टी तिथे करतात आणि त्या होतात. त्याच्यात कुठलाही फंडिंग हां, मोठं काही असतं याच्यात करोडो रुपयांचं काहीतरी घटना घडली किंवा त्यात ट्रान्झॅक्शन झाले. मग ठीक आहे, की असे आरोप करणं बरोबर आहे. परंतु एवढ्या छोट्या गोष्टीसाठी पाकिस्तानवरनं पैसे यायला काही गरज नाही. महाराष्ट्रातलेच, भारतातले पण मी म्हणत नाही, आपल्या पुण्यातलीच लोकं बाद झाली याच्यासाठी. खरंय. त्यामुळे हे सगळे खोटे आरोप आहेत आणि त्यात काही तथ्य नाही.